जल्दी से ले आने वाला प्रभु यीशु मसीह के अद्भुत नाम में सब लोगों को फिर से एक बार मसीह में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु के अनुग्रह की प्रभु ने और भी एक बार हमें मिल करके प्रभु का मेष में शामिल होते हुए उस कालवरी सूली जिस मृत्यु के द्वारा प्रभु ने हमें प्रभु का शरीर का अंग बनाया, हमें इतना महान पदवी में लाया, वो बात को स्मरण करने वाला मेष में भाग लेने की पूर्ण कृपा दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या करता त्या महान अशा कल्वरीवरील स्तंभावर मरण पावले, त्याच्या स्मरणार्थ तो त्याचा मेज आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता देवाची खूप मोठी कृपा झाली। अभी हमें वचन सीखने का मौका आया आणि आता आपल्याला वचन शिकण्याची संधी मिळाली। मैं आग्रह करता हूँ हर एक लोग बहुत आत्मा के साथ ये वचनों को सुने आणि मी अशी इच्छा करतो की प्रत्येकाने खूप प्रार्थनापूर्वक हे वचन ऐकावं। आज मैं आपको बोलने वाला विषय जो है हमारा मसीह परिपूर्ण जीवन, आणि आजचा हा विषय आहे ख्रिस्तामध्ये परिपूर्ण जीवन। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में अगर हम हमारा मसीह हमारे में नहीं जी रहा है तो मसीह जीवन का कोई अर्थ नहीं रहा। आणि ख्रिस्त जर आपल्यामध्ये जगत नाही तर मग ख्रिस्ती जीवनाला काही अर्थ नाही। प्रभु ने उसके लिए हमें ये दुनिया से अलग किया, याच्या करता प्रभूने आपल्याला या जगापासून वेगळं केलं। प्रभु हमेशा हमारे साथ रह करके हमारे में रह करके प्रभु अपना महिमा करना चाहता है। आणि प्रभू आपल्या सोबत राहून आपल्यामध्ये राहून त्याचा गौरव करू इच्छितो। आपको मालूम है जब प्रेषित पौलुस एक गवाही देता है फिलिपियों का पत्री पहला अध्याय का 21 वचन में, फिलिप कराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो, मेरे लिए जीना मसीह, माझ्या करता जगणं ख्रिस्त। हमारे लिए हम कितने लोग ये गवाही दे पाएंगे मेरे लिए जीना मसीह है। आणि आपल्यापैकी किती लोक अशी साक्ष देऊ शकतील की माझ्या करता जगणे ख्रिस्त आहे। हमारे जीवन का पूरा मकसद प्रभु यीशु मसीह है। आणि प्रियानो आपल्या जीवनाचा पूर्ण उद्देश जो आहे तो प्रभु येशू ख्रिस्त आहे। अगर आप सोच लीजिए अगर आप मतलब दुनिया का रीति में जी करके एक दिन जब मर जाता है, आणि जगाच्या रीतीने जगून एक दिवस ज्यावेळेला तुम्ही मरतात, एक छोटा बॉक्स में आप जब पड़ा रहता है आणि एका छोट्याशा बॉक्स मध्ये तुम्ही पडलेले असाल, आप थोड़ा अपने आप को भावना करो आणि थोडासा तुम्ही विचार करा है ना, उस बॉक्स में पड़ा रहने वाला आपका अवस्था क्या है, आणि त्या बॉक्स मध्ये तुम्ही पडलेले आणि तुमची अवस्था काय आहे। वो बॉक्स में आप नहीं है, आपका बॉडी है, आणि त्या बॉक्स मध्ये तुम्ही नाही तर तुमचं शरीर आहे फक्त, तो आप तो चला गया, आणि तुम्ही तर गेले, लेकिन आपका वो बॉडी वहां पर रहने के समय में दुनिया क्या बोलेगा, आणि तुमची बॉडी त्या ठिकाणी असताना लोक काय म्हणतील, शायद वो ये दुनिया का रीति में जीवन बिता करके मरा हुआ व्यक्ति रहेगा, आणि कदाचित या जगाच्या रीतीने जीवन जगलेले आणि तो मेलेला व्यक्ती असेल, वो उसका बारे में क्या बोलेगा, त्याच्या संबंधाने लोक काय अरे म्हणतील। उसने कभी सोचा नहीं कि एक दिन मृत्यू आएगा, आणि त्याने कधी विचार केला नाही की एक दिवस त्याला असं मरण येईल, है, और ऐसा होता तो वो इस प्रकार का जीवन नहीं बिताता था। आणि त्याला जर माहिती असतं तर अशा प्रकारे तो जीवन जगला नसता। आप सोच लीजिए अगर आज आखिरी दिन है तो हमारा जीवन में मतलब अपना क्या गवाही छोड़कर जा रहा है, क्या प्रभु हमारे बारे में क्या गवाही देगा। आणि प्रियानो आजचा दिवस जर आपला शेवटला दिवस आहे तर आपण लोकांसाठी काय साक्ष सोडून जात आहे किंवा प्रभु आपल्या संबंधाने काय साक्ष देईल। मैं वास्तव में एक सच्चा मसीह है क्या, आणि खरोखर मी एक ख्रिस्ती आहे का। मसीह जीवन के एक महान खूबी मैं आपको आज बताना चाहूंगा। आणि ख्रिस्ती जीवनाचं एक महान वैशिष्ट्य मी आज सांगू इच्छितो। पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 13 वचन, पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 13 वचन, इस कारण अपनी बुद्धि की कमर बांधकर और सचेत रहकर उस अनुग्रह की पूरी आशा रखो जो यीशु मसीह के प्रकट होने के समय तुम्हें मिलने वाली है। देखिए यहाँ पर बताया हुआ बात मतलब प्रभु यीशु मसीह में पूर्ण आशा लगाया हुआ जीवन है मसीह जीवन। आणि ख्रिस्ती जीवन म्हणजे आपली संपूर्ण आशा प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवून जगणारं जीवन आहे ते ख्रिस्ती जीवन। बहुत ध्यान से सुनना प्रिय, आणि खूप लक्ष देऊन ऐका। मसीह जीवन पूर्ण रूप में मतलब प्रभु यीशु मसीह में आशा रख करके जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन संपूर्णरित्या येशू ख्रिस्तावर आशा ठेवून जीवन आहे। मतलब हमारे जीवन में एक सच्चा मसीह व्यक्ति में ही ये आशा रहता है, आणि एका खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीमध्येच ही आशा राहते। मतलब ये आशा का खूबी क्या है, आणि या आशेचं वैशिष्ट्य काय आहे, कौन सी आशा रखना, आणि कुठली आशा ठेवायची, वहां पर लिखा है आने वाला आशा, आणि येणारी ती आशा है क्या बोला, आणि काय सांगितलंय, प्रकट होने की हाँ प्रकट होने वाला आशा। आणि प्रकट होणारी ती आशा। प्रियो ये जो प्रकट होने वाला आशा क्या है, आणि ही प्रकट होणारी आशा काय आहे, हमें बात को समझना चाहिए कि प्रकट होने वाला आशा क्या है।
आणि आपल्याला या गोष्टीला समजायचं की ती प्रगट होणारी आशा काय आहे. प्रियो, आज आप अपने आप को मसीह कहलाता है, प्रियानो, आज आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो, पर जो अपने में वो प्रकट होने वाला आशा है क्या? आपल्यामध्ये ती प्रगट होणारी आशा आहे का. प्रकट होने वाला आशा उन लोगों में रहेगा जिसमें प्रकट हुआ हुआ आशा कार्य करता है. आणि प्रगट होणारी आशा त्या लोकांमध्ये राहील ज्याच्यामध्ये प्रगट होणारी आशा कार्य करते. नहीं, प्रकट हुआ हुआ आशा कार्य किया आणि प्रगट होणारी आशा कार्य करते. नहीं, प्रकट जाना वो आशा, हाँ, प्रकट जाने का आशा पूरा हो गया. आणि प्रकट झालेल्या आशेने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. क्योंकि हमारा उद्धार कैसे हुआ? कारण आपलं तारण कसं झालं. प्रकट हुआ हुआ आशा से हुआ. आणि प्रकट झालेल्या आशेने झाला. जब एफिसियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 8-9 वचन, इफिसकाराचं पत्र त्याचा 2 अध्याय 8 आणि 9 वचन. क्योंकि विश्वास के द्वारा हाँ. अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है, हाँ. और यह तुम्हारी ओर से नहीं, हाँ. वरन परमेश्वर का दान है, हाँ. और न कर्मों के कारण, ऐसा न हो कि कोई घमंड करे. हाँ. बस अभी यहाँ पर ये है हमें मिला हुआ हमारा आशा. आणि ही आहे आपल्याला मिळालेली आशा. बहुत बड़ी बात है. मोठी गोष्ट आहे. हमें हमारे जीवन में एक बहुत बड़ा अनुग्रह के द्वारा हमारा उद्धार हुआ, वो हमें मिला हुआ एक अनुग्रह का आशा है. आणि आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या कृपेच्या द्वारे आपलं तारण झालं. ही आपल्याला मिळालेली खूप मोठी कृपेची आशा आहे. बहुत बड़ी बात है प्रियो. खूप मोठी गोष्ट आहे. मतलब ये इसमें क्या हुआ, हमारा जीवन का पाप की सजा से हमें छुटकारा मिला. आणि आपल्या जीवनामध्ये असणारं जे पाप आहे त्या पापेच्या शिक्षेपासून आपल्याला मुक्ती मिळाली. और जो अभी हम कहाँ पर खड़ा है, किस अनुग्रह में खड़ा है? आता आपण कुठल्या कृपेमध्ये उभे आहोत. हाँ, नहीं, मतलब अभी हम वर्तमान अनुग्रह में खड़ा है. आणि आपण वर्तमान कृपेमध्ये उभे आहोत. है ना? जब रोमियो का पत्री उसका 5 अध्याय का 2 वचन, रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 2 वचन. जिसके द्वारा विश्वास के कारण हाँ. उस अनुग्रह तक जिसमें हम बने हैं, हमारी पहुंच भी हुई, और परमेश्वर की महिमा की आशा पर घमंड करें. हाँ, मतलब आपका परिभाषा में इतना नहीं है. हाँ, जिसमें हम बने हैं. बने. हाँ, मतलब हम लोग आज उस अनुग्रह में मतलब बने हैं, मतलब उस अनुग्रह में बने हैं. आज भी हम अनुग्रह में खड़े हैं. आजही आपण त्या कृपेमध्ये उभे आहोत. शायद पहला पत्रोस 5 अध्याय का 12 वचन शायद और भी क्लियर होगा. पहिले पेत्र 5 अध्याय त्याचं 12 वचन. मैंने सिलवानुस के हाथ, जिसे मैं विश्वास योग्य भाई समझता हूँ, संक्षेप के यह लिखकर तुम्हें समझाया है, और यह गवाही दी है कि परमेश्वर का सच्चा अनुग्रह यही है, इसमें स्थिर रहो. हाँ, मतलब हम लोग खड़ा रहने वाला अनुग्रह. आणि आपण कृपा की ज्याच्यामध्ये आपण उभे आहोत. हाँ, मतलब ये है वर्तमान काल का अनुग्रह. आणि हे आहे वर्तमान काळातली कृपा. प्रियो, हमारे जीवन में हमको ये बात को जानना है, हम कहाँ पर खड़ा है. आणि आपण आपल्याला हे जाणायचं की आपण कुठे उभे आहोत. हम वर्तमान काल की अनुग्रह में खड़ा है. आणि वर्तमान काळाच्या कृपेमध्ये आपण आहोत. हमें अनुग्रह मिला है, आपल्याला कृपा मिळाली आहे. उसके द्वारा हमें पाप क्षमा मिला है. आणि त्याच्याद्वारे आपल्याला पापांची क्षमा पण मिळाली. अभी हम लोग खड़ा है, आता आपण उभे आहोत. हम लोग अनुग्रह में खड़ा है. आपण कृपेमध्ये उभे आहोत. अभी हमें आने वाला एक अनुग्रह है, उस पर हमें आशा है. आणि येणारी ती कृपा आहे तिच्यावर आपली आशा आहे. वो समय में हमारा शरीर का रूपांतर हो जाएगा. आणि त्यावेळेला आपल्या शरीराचं रूपांतर होईल. लेकिन अभी हमारा कर्तव्य क्या है, आता आपलं कर्तव्य काय आहे. हमें मिला हुआ अनुग्रह को हम व्यर्थ ना करें. आपल्याला मिळालेल्या कृपेला आपण व्यर्थ करू नये. प्रियो, बहुत सावधानी से समझना. खूप सावधतेने समजा. अभी हम अनुग्रह में खड़ा है, आता आपण कृपेमध्ये उभे आहोत. परंतु उस अनुग्रह से हम गिरने का या व्यर्थ करने का बात बन सकता है. आणि त्या कृपेमध्ये पतन पावण्याची भीती आहे. है ना? जब दूसरा कुरिन्दी 6वां अध्याय का 1 वचन में प्रेषित पौलुस कुरिन्द मंडली को समझाता है. दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल करंदीकराच्या मंडळीला अशा प्रकारे सांगतो. परमेश्वर के सहकर्मी हैं, यह भी समझाते हैं कि उसका अनुग्रह जो तुम पर हुआ, उसे व्यर्थ न जाने दो. उसको उस अनुग्रह जो तुमने पाया, जो तुमने अभी अनुग्रह में करा है, उस अनुग्रह को
व्यर्थ न जाने दो। आणि ज्या कृपेमध्ये आज तुम्ही उभे आहात त्या कृपेला व्यर्थ जाऊ देऊ नका. आज कितने लोग ये गवाही दे पाएंगे? आज किती लोक ही साक्ष देऊ शकतील? मुझे मिला हुआ अनुग्रह को मैंने व्यर्थ नहीं किया करके कितने लोग बोल पाएंगे? आणि मला मिळालेल्या कृपेला मी व्यर्थ नाही केला असं किती लोक म्हणू शकतील? है ना? मतलब अपन सच्चा मतलब दिल से बोल पाएंगे कि मुझे मिला हुआ अनुग्रह को मैंने व्यर्थ नहीं किया. आणि खऱ्या अंतःकरणाने आपण अशा प्रकारे साक्ष देऊ शकू की मला मिळालेल्या कृपेला मी व्यर्थ नाही केलं. प्रेरित पौलुस यहाँ पर गलातियों का पत्र उसका 5 अध्याय का 21 वचन में वो अपना गवाही देता है. गलातीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये अशा प्रकारे गलातियों दूसरा अध्याय के 21. गलातीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो. मैंने परमेश्वर के अनुग्रह को व्यर्थ नहीं ठहराया. हाँ देखा, मैंने परमेश्वर के अनुग्रह को व्यर्थ नहीं ठहराया. आणि देवाच्या कृपेला मी व्यर्थ नाही जाऊ दिलं. प्रियो, एक भक्त का जीवन में ये गवाही होना बहुत जरूरी बात है. आणि एका भक्ताच्या जीवनामध्ये ही साक्ष असणं गरजेचं आहे. मुझे मिला हुआ अनुग्रह को मैंने कभी व्यर्थ नहीं जाने दिया. मला मिळालेल्या कृपेला मी व्यर्थ नाही जाऊ दिलं. आपको मालूम है प्रेरित पौलुस को जो अनुग्रह मिला वो अनुग्रह में रहकर वो अनुग्रह को इतना महान व्यवहार किया हुआ महान व्यक्ती है प्रेरित पौलुस. आणि प्रेषित पौल असा व्यक्ती आहे की त्याला मिळालेलं जी कृपा आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने व्यवहार केला. वो तो 15 में वो गवाही देता है. आणि पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये तो साक्ष देतो. मैं और परंतु जो परमेश्वर के अनुग्रह से हूँ, उसका अनुग्रह जो मुझ पर हुआ वह व्यर्थ नहीं हुआ, परंतु मैंने उन सबसे बढ़कर परिश्रम भी किया, तो भी यह मेरे ओर से नहीं हुआ, परंतु परमेश्वर के अनुग्रह से जो मुझ पर था. क्या कितना बड़ा गवाही है प्रियो. आणि किती मोठी साक्ष आहे प्रियांनो. मतलब एक भक्त मिला हुआ अनुग्रह को व्यर्थ नहीं किया है तो उस मिला हुआ अनुग्रह में बना रह करके प्रभु का अधिक महिमा करता है. आणि एक भक्त त्याला मिळालेली जी कृपा आहे तो तिला व्यर्थ करत नाहीये, तर त्या कृपेमध्ये राहून देवाच्या नावाचा गौरव करतो. बहुत बड़ी बात है ना. खूप मोठी गोष्ट आहे. है ना? आज मतलब हमारे जीवन में हमने पाया हुआ उस अनुग्रह के द्वारा मैं अनुग्रह को व्यर्थ ना करते हुए प्रभु के लिए और भी लोगों से बढ़ करके और भी कार्य कर पाया, ऐसे एक गवाही हम दे पाएंगे. आणि देवाची मला जी कृपा मिळालेली आहे तिला मी व्यर्थ केलं नाहीये, तर त्या कृपेमध्ये अधिक जास्त देवाचा नावाचा गौरव मी केला, अशा प्रकारची साक्ष आपण देऊ शकतो का? अपना दिल क्या गवाही देता है? आपलं हृदय काय साक्ष देतं? प्रियो, जाने अनजाने कई रीति में कई लोग इस अनुग्रह को व्यर्थ करके अनुग्रह से गिर जा रहे हैं. आणि कळत न कळत पुष्कळ लोक या कृपेला व्यर्थ करून या कृपेपासून वंचित होत आहे. अनुग्रह से गिरने का खतरा है. आणि कृपेपासून वंचित होण्याची भीती आहे. आपको मालूम है जब गलातिया मंडली को जब वहां पर पौलुस से लिखने के समय में वहां पर कुछ लोग झूठे उपदेश लेकर के आया, उनकी उपदेशों में जाकर के वे लोग अनुग्रह से गिर गया. आणि गलातीकराच्या मध्ये काही खोटे संदेष्टे आले आणि त्या खोट्या संदेष्टांमुळे काही ते गलातीकराचे लोक पतन पावले. वो लोगों को वापस व्यवस्था की ओर खींच कर लेकर गया आणि पुन्हा त्यांना नियम शास्त्राकडे ओढून नेलं. गलातिया मंडली में आपको मालूम है इवन पत्रोस तक ठोकर खाया हुआ अनुभव वहां पर लिखा है. आणि गलातीकराच्या मंडळीमध्ये पेत्राने सुद्धा ठेच खाल्ली तो अनुभव लिहिलेला आहे. बहुत भयंकर बात है. आणि भयंकर गोष्ट आहे. मतलब कोई भी व्यक्ति मतलब कई रीति में ठोकर खा सकता है. आणि कुठलाही मनुष्य कुठल्याही प्रकारे ठेच खाऊ शकतो. है ना? गलातिया के पत्री में पत्रोस के बारे में वहां पर लिखा है. एक बात मैं आपको बताना चाहूंगा. पेत्र संबंधाने लिहिलेलं ते मी सांगू इच्छितो. उसका दूसरा अध्याय उसका 12 से पढ़ना. गलातीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 12 वचनापासून पुढे वाचा. याकूब की ओर से कुछ लोगों ने आने से पहले वह अन्य जातियों के साथ खाया करता था. मतलब पत्रोस अन्य जातियों के साथ मिलकर के खाया करता था, परंतु जब वह आए तो खतना किए हुए लोगों के डर के मारे वह पीछे हट गया और किनारा करने लगा. उसके साथ शेष यहूदियों ने भी कपट किया, यहाँ तक कि बरनबास भी उनके कपट में पड़ गया. देखा अभी आप देखो, मतलब लोग जब दुनिया का डर मानेगा तो बड़े बड़े लोग भी ठोकर खाते. आणि ज्या वेळेला लोक जगाची भीती बाळगतात त्यावेळेला मोठे मोठे लोक सुद्धा घाबरतात. अभी पत्रोस ने जब यरूशलेम से कुछ यहूदी लोग जब आया, उन लोग आने के कारण उन लोगों के डर से ये लोग जातियों से अलग होकर के
हम उनके साथ मिलकर के कुछ काम नहीं किया, ऐसा एक दिखावा किया। आणि यरुशलेम मधून ज्या वेळेला काही यहुदी लोक आले त्यावेळेला त्यांच्या भीतीने पेत्राने काय केलं की स्वतःला जे अन्य जातीचे लोक आहेत त्याच्यापासून अलिप्त ठेवलं आणि त्याने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही यांच्याशी एकमत झालेलो नाहीये। और हम देखते हैं कि उसके आगे पौलुस पत्रोस को बात बोल करके उनको समझा रहा है। आणि मग त्याच्या पुढे आपण पाहतो की पौल जो आहे पेत्राला ही गोष्ट समजून सांगत आहे। इतना भयंकर बात है आणि किती मोठी गोष्ट आहे। मतलब कई बातों में कुछ अज्ञानता का कारण हो सकता है, कोई डर के कारण हो सकता है, गिरने का खतरा रहता है। आणि मग कुठल्या अज्ञानामुळे कुठल्या भीतीमुळे पतन पावण्याची शक्यता होऊ शकते। यहाँ पर उस गलातियों 5 अध्याय का 4 वचन में गलाती विश्वासी लोग इस प्रकार बहकाने वाले लोगों के द्वारा कुछ बातों में बह गया, उनके बारे में पौलुस यहाँ पर गवाही देता है कि तुम गिर गया। आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये गलातीकराचे काही लोकांच्या बहकाव्यामध्ये येऊन पतन पावले, त्याच्या संबंधाने प्रेषित पौल त्या लोकांना सांगत आहे की तुम्ही अशा प्रकारे खाली पडलेले आहात। तुम जो व्यवस्था के द्वारा धर्मी ठहरना चाहते हो, हाँ। मसीह से अलग और अनुग्रह से गिर गए हो। देखा, अगर वापस हम व्यवस्था की ओर जाता है तो आज हम वास्तव में व्यवस्था के अधीन में नहीं, अनुग्रह के अधीन है, और जो अनुग्रह को छोड़ करके व्यवस्था की ओर जाएगा तो वापस गिर जाने वाला अनुभव आता है। आणि या ठिकाणी प्रेषित पौल त्या लोकांना समजून सांगत आहे की तुम्ही आता कृपेला सोडून पुन्हा नियमशास्त्राकडे जात आहात तर तुम्ही कृपेपासून वंचित झालेले आहात। कारण का की आता आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहोत। और ये जो अनुग्रह को व्यर्थ करने का और भी एक बात क्या है कि अगर हम प्रभु की बातों में बना नहीं रहेगा तो प्रभु हमारे दिया हुआ अनुग्रह को निकाल सकता है। आणि जर प्रभूच्या आज्ञेमध्ये आपण नाही राहिलो तर प्रभूने आपल्यावर जी कृपा केलेली आहे त्या कृपेपासून प्रभू आपल्याला बाहेर काढू शकतो। हाँ, जब पहला इतिहास उसका 17 अध्याय का 13 वचन, पहिलं इतिहास त्याचा 17 अध्याय त्याचं 13 वचन। मैं उसका पिता ठहरूंगा हाँ। और वह मेरा पुत्र ठहरेगा। जैसे मैंने अपनी करुणा उस पर से जो तुझसे पहले था हटाई, हाँ। वैसे मैं उस पर से न हटाऊंगा। देखा, मतलब प्रभु ने हटाया। याचा अर्थ प्रभूने काढली। उसके साथ दूसरे शामुएल उसका 7 अध्याय का 15 वचन भी पढ़ा। दुसरं शामुएल त्याचं 7 अध्याय 15 वचन। परंतु मेरी करुणा उस पर से ऐसी न हटेगी, हाँ। जैसा मैंने शाऊल पर से हटा ली थी। मतलब शाऊल पर से प्रभु ने उस दया या कृपा को हटाया। आणि शाऊलवरून प्रभूने त्याची ती जी दया आहे ती काढली। कारण आपको मालूम है, त्याचं कारण ठाऊक आहे। उसने प्रभु का वचन को पीछे फेंक दिया। कारण शाऊलाने काय केलं की देवाचं वचन मागे टाकलं। जो प्रभु की आदर करेगा वो आदर पाएगा, परंतु प्रभु का निंदा करेगा वो निंदित हो जाएगा। आणि प्रियानो, जो प्रभूचा आदर करेल त्याला आदर मिळेल, पण जो प्रभूची निंदा करेल त्याची सुद्धा निंदा होईल। कई बार कई रीति में लोग अनुग्रह से पीछे जा सकता है। आणि पुष्कळ वेळा लोक देवाच्या कृपेपासून मागे जाऊ शकतात। वो ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। इब्रानियों का पत्री उसका 12 अध्याय का 15 वचन। इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं 15 वचन। ध्यान देते रहो। हाँ। ऐसा न हो कि कोई परमेश्वर के अनुग्रह से वंचित रह जाए, हाँ। या कोई कड़वी जड़ टूटकर मन वंचित रह जाए या पीछे हट जाए। आणि असं न हो की देवाच्या कृपेला कोणी उणे पडावं। मराठी में कैसे जरा पढ़ेंगे? देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये। कोनी पढ़ेंगे कम कम हो जाएगा। हाँ, ठीक है। मतलब हमारे जीवन में उस अनुग्रह से आपको मालूम है जो 22 डर का मालूम कम हो जाने का है। आणि ज्याचं पतन होतं याचा अर्थ काय की ती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये कमी पडते। प्रियो, हमारे जीवन में प्रभु इतना बड़ा अनुग्रह देता है, आणि आपल्या जीवनामध्ये प्रभू एवढी मोठी कृपा करतो, लेकिन कई लोग इस अनुग्रह का महत्व को नहीं समझता। आणि पुष्कळ लोक या देवाच्या कृपेचं महत्व समजत नाही। प्रभु हमें इतना अनुग्रह देता है उसका कोई वर्णन नहीं कर सकता। आणि प्रभू आपल्यावर एवढी मोठी कृपा करतो याचं कोणी वर्णन नाही करू शकत। तो बहुत लोग इतना अनुग्रह पाने पर भी प्रभु को सम्मान नहीं करते। आणि पुष्कळ लोक देवाची एवढी मोठी कृपा मिळाली तरी देवाचा सन्मान करत नाही। ऐसे लोगों के बारे में वचन कहता है दुष्ट लोग है, दुष्ट लोगों के ऊपर अनुग्रह करेगा तो भी वो नहीं समझेगा। आणि अशा लोकांसंबंधाने म्हटलेलं आहे की हे दुष्ट लोक आहेत, दुष्ट लोकांवर
कृपा जरी झाली तरी ते खालीच पडतील. क्या भयंकर बात है ना. आणि किती भयंकर गोष्ट आहे. है ना, आज का दिन भी प्रभु का सत्य वचन सुनने का मौका प्रभु ने दिया है. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूने त्याचं सत्य वचन ऐकण्याची कृपा आपल्यावर केलेली आहे. ये अनुग्रह है. ही कृपा आहे. परंतु ये वचन को लोग तुच्छ जान करके ग्रहण ना करते हुए वो हमारा अनुग्रह को व्यर्थ करेगा. आणि लोक या वचनाला तुच्छ जाणून देवाच्या कृपेला स्वीकारणार नाही. आप प्रभु का उपस्थिति में बैठा है. आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहात. प्रभु आपकी अच्छा भविष्य के लिए बात करता है. आणि तुमच्या चांगल्या भविष्याकरता प्रभू सांगत असतो. परंतु आप उसको लेने के लिए, स्वीकारने के लिए, मानने के लिए तैयार नहीं. आणि तुम्ही त्याचा स्वीकार करण्याकरता तयार नाही. जब यशायाह नबी किताब उसका 26 अध्याय का 10 वचन, यशा त्याचा 26 अध्याय त्याचं 10 वचन. दुष्ट पर चाहे दया भी की जाए हाँ। तो भी वह धर्म को न सीखेगा. देखा, दुष्ट को अगर दया करे या अनुग्रह उंडेले तो भी वो धर्म को नहीं सीखेगा बोलते. आणि दुष्टावर दया जरी झाली तरी सुद्धा तो नीतिमत्व शिकणार नाही. प्रियो, प्रभु ने हमारे ऊपर कितना दया उंडेला. प्रियानो, आपल्यावर प्रभूने किती मोठी दया होतली. प्रभु ने हमें कितनी बार समझाया. आणि कितीतरी वेळा प्रभूने आपल्याला समजून सांगितलं. अभी भी हम समझता है क्या. अजूनही आपण समजतो का. है ना, वही बात यिर्मयाह 15 अध्याय का 6 वचन पढ़. इर्मया 15 अध्याय त्याचं 6 वचन. यहोवा की यही वाणी है हाँ। कि तू मुझको त्याग कर पीछे हट गई है. हाँ। इसलिए मैं तुझ पर हाथ बढ़ाकर तेरा नाश करूंगा. हाँ। क्योंकि मैं तरस खाते खाते उगता गया हूँ. देखा प्रियो, प्रभु को थका दिया. मतलब प्रभु अनुग्रह करते 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 प्रभु थक जाता है. आणि कृपा करत करत प्रभू थकून जातो. प्रियो, आज हमारी अवस्था क्या है. प्रियानो, आज आपली अवस्था कशी आहे. प्रभु कितनी दिनों से आपको मतलब उधार पाने के लिए बुलाहट भेज रहा है. आणि किती दिवसापासून तारण प्राप्त करण्याकरता प्रभू तुम्हाला पाचारण करत आहे. क्या आपने प्रभु का इस बड़ा उद्धार को मतलब निश्चिंत रह करके आपने उसको त्यागा हुआ अनुभव में बहुत दिनों से चल रहा है क्या. आणि देवाच्या कृपेला तुम्ही एकदम निश्चिंत राहून ते कृपा त्यागलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही चालत आहात का. प्रभु बोलता है, मैं इनके ऊपर इतना दया उंडेलते हुए, कृपा उंडेलते हुए मैं थक गया. आणि यांच्यावर दया करत करत मी थकून गेलो असं प्रभू म्हणत आहे. उसका 16 का 5 पढ़ना. यिर्मयाह 16:5. इर्मया 16 अध्याय त्याचं 5 वचन वाचा. यहोवा ने कहा, जिस घर में रोना पीटना हो उसमें न जाना. तू छाती पीटने के लिए कहीं जाना और न इन लोगों के लिए शोक करना. क्योंकि यहोवा की यह वाणी है कि मैंने अपनी शांति और करुणा और दया इन लोगों पर से उठा ली है. देखा प्रियो, आखिर प्रभु थक गया तो आखिर में क्या अनुभव आता है. आणि शेवटी प्रभू थकला तर मग काय अनुभव येतो. प्रभु बोलता है, अभी इसके लिए कुछ मार्ग नहीं हो. आणि यांच्याकरता आता मग दुसरा मार्ग नाही. प्रियो, जैसा नोह का जहाज का द्वार प्रभु ने बंद किया, आणि नोहाचं जे जहाज आहे त्याचा दरवाजा देवाने बंद केला. ऐसा प्रभु का ये जो बुलाहट जो है प्रियो, ये हमेशा ऐसा नहीं होते रहेगा. प्रभु उस बात में भी एक एंड करेगा. आणि मग प्रभू आपल्या करता पाचारणाचा जो दरवाजा उघडा ठेवलेला आहे तो नेहमीच उघडा राहील असं नाही, तर एक दिवस प्रभू आपला स्वीकार करेल असा तो दरवाजा तो बंद करून टाकेल. बहुत भयंकर अवस्था रहेगा. आणि भयंकर अवस्था राहील. फिर कितना भी रोने से भी हमें कोई फायदा नहीं होगा. आणि मग किती रडलं तर काही उपयोग होणार नाही. है ना, अभी प्रभु ने हमें अच्छा अवसर दिया है. देवाने आता चांगली संधी दिलेली आहे. है ना, हमें मतलब जितना भी अनुग्रह चाहिए हम प्रभु के पास जाकर के अनुग्रह पा सकता है. आणि जेवढी काही कृपा पाहिजे ती प्रभू पासून जाऊन आपण प्राप्त करू शकतो. क्योंकि जीवन भर हमें एक विजय जीवन बिताने के लिए हमें अनुग्रह चाहिए. आणि एक जीवन जगण्याकरता आपल्याला देवाची कृपा पाहिजे. क्या चाहिए. काय पाहिजे. अनुग्रह चाहिए. कृपा पाहिजे. है ना, जब दूसरा कोरिन्थी 12:9 में प्रेरित पौलुस को प्रभु बोलता है, मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रेषित पौलाला प्रभू असं म्हणतो, माझी कृपा तुझ्या करता पुरे आहे. प्रियो, हर एक लोगों को ये गवाही देने के लिए आना चाहिए, प्रभु आपका अनुग्रह मेरे लिए काफी है. आणि प्रत्येकाला ही साक्ष देता आली पाहिजे की हे प्रभू तुझी कृपा माझ्या करता पुरे आहे. प्रभु आपका अनुग्रह मुझसे न हटाना. आणि हे प्रभू तुझी कृपा माझ्यापासून वेगळी करू नको. आपके अनुग्रह में बना रहने के लिए मुझे मदद करना. आणि तुझ्या कृपेमध्ये स्थिर राहण्याकरता मला सहाय्य कर. अनुग्रह किसको मिलेगा. आणि कृपा कोणाला भेटेल. है ना, याकूब 4:6 में और पहला पत्रोस 5:5 में लिखा है. याकोबाचं पत्र त्याचा 4
अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आणि पहिले पेत्र 5 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. नम्र लोगों को प्रभु अनुग्रह देता है. आणि जे नम्र आहे त्यांच्यावर प्रभू कृपा करतो. किसको देगा? आणि कोणावर करेल? जो नम्र लोग है. जे दीन आहे त्यांच्यावर प्रभू कृपा करतो. बहुत बड़ी बात है प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट है आहे. ना. हमारे जीवन में प्रभु का अनुग्रह के प्रति हमारे अंदर एक तड़प चाहिए. आणि आपल्यामध्ये देवाची कृपा प्राप्त होण्याकरता एक तळमळ असायला पाहिजे. आज हम प्रभु की उपस्थिति में जब आया, आज ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आलो, है ना, हमारे दिल की अवस्था क्या है? आपल्या हृदयाची अवस्था काय आहे? आपको मालूम है, जब पहाड़ी उपदेश जब प्रभु बोलना शुरू किया तो उसका पहला शब्द क्या था? आणि डोंगराचं प्रवचन ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला प्रभूचं पहिला शब्द काय होता? है ना, मत्ती 5 अध्याय का 3रा वचन. मत्ते 5 अध्याय त्याचं 3रं वचन. धन्य है वे हाँ. जो मन के दीन है, हाँ. क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है. देखा, जो मन की दीन है. आणि जे मनाचे दीन आहे, मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? मतलब वो अपने आप को बिल्कुल छोटा समझता है. आणि जे स्वतःला एकदम छोटे समजतात, वो हमेशा ये बात को मानते हैं कि प्रभु तेरे सिवा मेरे जीवन में कुछ नहीं हो सकता. आणि नेहमी या गोष्टीला ते मान्य करतात की हे प्रभू तुझ्या खेरीज माझ्या जीवनात काहीच होऊ शकत नाही. एकदम मन का दीन बनने का अर्थ, मनाचे दीन होणं याचा अर्थ है ना, अपने आप को एकदम छोटा समझना, आपण स्वतःला एकदम छोटं लहान समजायचंय, एकदम गरीब समझना. एकदम गरीब समजायचंय. है ना, एक प्रकार बोलेगा तो वही मत्ती 18 अध्याय का 3-4 वचन. मग ते त्याचं 18 अध्याय 3-4 वचन. और कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि जब तक तुम न फिरो और बालकों के समान न बनो, तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश करने नहीं पाओगे. जो कोई अपने आप को इस बालक के समान छोटा करेगा, वो स्वर्ग के राज्य में बड़ा होगा. प्रियो, उस बालक के समान अपने आप को छोटा करना आणि त्या बालकाप्रमाणे आपल्या स्वतःला लहान करणं बहुत बड़ी बात है ना. खूप मोठी गोष्ट आहे ना. अब मालूम है, बालक के जीवन में कुछ भी जरूरत है तो वो क्या करता? आणि एक बालक आहे त्याच्या जीवनामध्ये काही गरज आहे तर तो काय करेल? हर बात में वो रोता है. आणि प्रत्येक गोष्टीत तो रडतो. उसका जरूरत बोलने के लिए भी उसको नहीं होता. आणि त्याला काय पाहिजे हे सांगण्याकरता सुद्धा त्याला बोलता येत नाही. लेकिन उसका माँ जान लेता है अभी ये क्यों रो रहा है. आणि त्याच्या आईला समजतं की हा का रडत आहे. है ना, उसको भूख लगता होगा तभी भी वो रोएगा. आणि त्याला भूक लागली तरी तो रडेल. उसने मतलब पेशाब किया होगा तभी भी वो रोएगा. आणि त्याने सुसू केली तरी तो रडेल. माँ समझ लेगा कि ये क्यों रो रहा है. आईला समजतं की हा का रडतोय. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, वो बच्चे को कभी भी, वो बच्चे को माँ कभी कभी थोड़ा सा ऐसा पिटाई भी करेगा तो भी वो ऐसे फिर वापस करने के लिए वो हंसता है. आणि मग कधी कधी त्याच्या आईने एखादा मारलं तरी त्याच्यानंतर त्याच्या आई हसली तर लगेच तो हसतो. माँ तूने मुझे बाप को मारा, ऐसा वो बच्चा कभी ऐसा करता है? कभी नहीं करता. आणि तुम्हाला का मारलं होतं म्हणून तो असं नाही बोलत. वो बच्चे के दिल में ऐसा कुछ रहता ही नहीं. त्या बाळाच्या मनामध्ये असं काही राहत नाही. प्रियो, इस रीति में हम लोग एकदम एक कंगालपन के अनुभव में, प्रभु तू कुछ भी करो, कुछ भी हो, तेरे सहारे बिना मैं कुछ नहीं कर सकता. आणि आपण एकदम असं दरिद्र अवस्थेमध्ये की प्रभू तू काही केलं तरी मी काही करणार नाही, काही बोलणार नाही अशा अवस्थेमध्ये. प्रियो, ये बहुत बड़ी बात है. प्रियानो, ही खूप मोठी गोष्ट आहे. हमेशा हमें स्वर्गराज का अवकाशी के रूप में हर कदम में आगे बढ़ना. आणि स्वर्ग राज्याचे वारसदार या विचार करून आपण पुढे चालायचं आहे. एक बच्चे की नायंद हमें बनना है. आणि एका बाळाप्रमाणे आपल्याला व्हायचंय. एक निष्कलंक जीवन, आणि एक निष्कलंक एक जीवन, निष्कपट जीवन, आणि एक निष्कपट जीवन, और बात में प्रभु में भरोसा करने वाले जीवन, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूवर विसंबून राहणारं जीवन, प्रभु की ओर ताकते रहने वाले जीवन. आणि प्रभूची वाट पाहत राहणारं जीवन. वो बात है जो जिस व्यक्ति को उस प्रकार जो अनुग्रह चाहता है, प्रभु का वचन गाता है, उसको प्रभु बोलता है अनुग्रह देगा. आणि अशा प्रकारे जो कोणी देवाच्या कृपेची वाट पाहत राहतो प्रभु त्याला विपुल अशी कृपा देतो. अभी उधार पाए हुए अनेक लोगों को प्रभु ने अनुग्रह के द्वारा उधार किया. आणि प्रभूने ज्यांचं ज्यांचं तारण केलेलं आहे कृपेच्या द्वारे त्यांचं तारण केलंय. और वो अनुग्रह में खड़ा है. आणि तो व्यक्ती त्या कृपेमध्ये उभा आहे. अभी उन्हें एक अनुग्रह मिलने जा रहा है. आणि आता भविष्यामध्ये त्यांना एक कृपा भेटणार आहे. भविष्य में मिलने वाला जो अनुग्रह है, आणि भविष्यामध्ये जो मिळणारी कृपा आहे. जो हम लोग जो पत्रोस पहला अध्याय का 13 वचन में अभी पढ़ा था, पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 13 वचनामध्ये आपण वाचलं होतं. हमें इस कारण अपनी अपनी बुद्धि की कमर बांधकर और सचेत रहकर उस अनुग्रह की पूरी आशा रखो उस अनुग्रह की पूरी आशा रखो जो यीशु मसीह के प्रकट होने के
मिलने वाला मतलब मिलने वाला अनुग्रह, आणि आपल्याला मिळणारी ती कृपा, हमें अनुग्रह मिला, आपल्याला कृपा मिळाली, हम अनुग्रह में खड़ा है, आपण कृपेमध्ये उभा आहोत अभी हमें अनुग्रह मिलने वाला है। आणि आता आपल्याला कृपा मिळणार आहे. अभी जो अनुग्रह में खड़ा रहेगा आणि जो कोणी कृपेमध्ये उभा राहील उनको ये अनुग्रह मिलेगा। आणि त्याला ही कृपा भेटेल. क्या वो अनुग्रह? आणि ती मिळणारी कृपा काय आहे? ना पहले योना तीसरा अध्याय का दूसरा वचन में हम पढ़ता है, पहिलं योहान 3 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये आपण पाहतो. बेटियों, हाँ। अब हम परमेश्वर की संतान हैं हाँ। और अभी तक ये प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे। हाँ। इतना जानते हैं कि जब वो प्रकट होगा हाँ। तो हम उसके समान होंगे, हाँ। क्योंकि उसको वैसा ही देखेंगे जैसा वह है। इसके बाद हमें मिलने वाला उस अनुग्रह में हमारा अवस्था क्या होगा? आणि मिळणाऱ्या त्या कृपेमध्ये आपली अवस्था काय राहणार हमारा आहे? ये दीनहीन शरीर बदल करके उस महिमा का शरीर का अनुरूप बनेगा। आणि आपलं हे दीनहीन शरीर जे आहे ते बदलून त्या गौरवयुक्त शरीरामध्ये आपण रूपांतर होऊ. जैसा यीशु मसीह के शरीर है वैसा शरीर हमें मिलेगा। आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे तसं शरीर आपल्याला भेटेल. Praise the Lord। आमेन. इतना बड़ी बात है किती मोठी गोष्ट आहे. है ना। जब पहला कुरिन्थी 15 अध्याय का 52 में लिखा है, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 52 वचनामध्ये लिहिलंय. और यह क्षण भर में ये क्षण भर में होगा प्रयोग, इसके लिए ज्यादा टाइम नहीं लगता। आणि हे क्षणार्धात होईल, याच्याकरता जास्त वेळ लागणार नाही. वो आज भी वो संभव हो सकता है, आजही तो घटना होऊ शकते. है ना। फिलिपियों 3 का 21, फिलिप कराचं पत्र 3 अध्याय त्याचे 21 वचन. ये वचन सब पढ़ने के समय में उधार पाए हुआ पवित्र लोगों का मला हौसला बढ़ जाता है। आणि सर्व वचन वाचत असताना तारण प्राप्त झालेल्या लोकांचं धैर्य वाढत राहतं. वह अपनी शक्ति के उस प्रभाव के अनुसार हाँ। जिसके द्वारा वह सब वस्तुओं को अपने वश में कर सकता है, हाँ। हमारी दीनहीन देह का रूप बदलकर अपनी महिमा की देह के अनुकूल बना देगा। ओ कितना बड़ी बात है, अपना महिमा का उस देह के अनुकूल हमको बनाने वाला अनुग्रह। आणि आपल्या गौरवयुक्त शरीराप्रमाणे आपलं शरीर बनवण्याचा तो अनुभव. यो उधार पाए हुए लोगों को आने वाला अनुग्रह के बारे में बहुत बड़ा आशा है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना येणाऱ्या दिवसामध्ये मिळणारी जी कृपा आहे त्याच्या संबंधाने खूप मोठी आशा आहे. इसलिए इस आने वाला अनुग्रह के ऊपर आशा किया हुआ लोगों का कुछ जिम्मेवारी की बातें मैं आपको खास याद दिलाना चाहता हूं। आणि मग जे लोक मिळणारी जी कृपा आहे त्याच्यावर आशा धरून राहतात त्यांच्या काही जबाबदाऱ्या संबंधाने मी सांगत आहे. क्योंकि हमें हमारे उधार पाए हुए लोगों को जिम्मेवारियां हैं, आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांच्या काही जबाबदाऱ्या आहेत ये हमें जानना चाहिए। आणि हे आपण जाणायला पाहिजे. कई लोग उधार पाने के बाद में अपनी जिम्मेवारी के बारे में अनजान रह करके धोखा खाता है। आणि तारण प्राप्त झाल्यानंतरही आपल्या काही जबाबदाऱ्या संबंधाने अजाण राहून लोक जीवन जगतात. वो ध्यान से सुनना please। लक्ष देऊन ऐका. है ना, हमारा ध्यान इधर उधर ना भागने दे। आपलं लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका. वही 13 वचन वापस एक बार पढ़ेंगे, पहला पत्रोस पहला अध्याय का 13 वचन का। इस कारण पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 13 वचन वाचा. इस कारण अपनी अपनी बुद्धि की कमर बांधकर हाँ, अपनी अपनी बुद्धि की कमर बांधना। आणि आपली जी बुद्धी आहे तिची कंबर कसायची आहे. बोलने का अर्थ वहां पर अपने मन प्रभु में स्थिर करना। आणि याचा अर्थ आपलं मन जे आहे ते प्रभूमध्ये स्थिर करायचं आहे. हमारा मन को प्रभु में स्थिर करना, आणि आपलं मन प्रभूमध्ये स्थिर है करायचंय. ना। आपको मालूम है ये लिखने वाला पत्रोस हमेशा मन बदलता था। आणि हे लिहिणारा पेत्र आपलं मन जे आहे त्याचं मन नेहमी विचलित राहायचं. हाँ, वो हमारा प्रभु को इनकारेंगे नहीं बोला, लेकिन इनकार, आणि तो बोलला की प्रभु मी तुला कधी नाकारणार नाही, पण लगेच त्याने नाकारलं. है ना। मतलब वो बाद में जाल लेकर के मछली पकड़ने के लिए गया। आणि त्याच्यानंतर त्याने जाळं घेऊन मासे पकडायलाही तो गेला. मतलब कई प्रकार वो एक अस्थिर अवस्था में था। आणि पुष्कळ प्रकारे एकदम अस्थिर अशा अवस्थेमध्ये तो होता. तो ऐसी अवस्था में हमारे जीवन में गिरावट हो सकता है। आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राहून आपल्या जीवनामध्ये पतन पावण्याची वेळ येऊ शकते. हमेशा हमारे मन प्रभु की ओर एकाग्रित करना है। आणि आपलं मन जे आहे ते नेहमी प्रभूकडे एकचित्त करायचंय. इतना भी बड़ा बुद्धिमान ज्ञानी सामर्थ्यवान मला अपना मन बदल करके गिरने का खतरा रहता है। आणि कितीही ज्ञानी असू द्या, कितीही सामर्थ्यशाली असू द्या, कितीही एक व्यक्ती विश्वासामध्ये स्थिर राहू द्या, त्याचं मन परिवर्तन होऊ शकतं. आपको मालूम है जब पहला राजा 8 अध्याय का 61 वचन में, पहिले राजे 8 अध्याय 61 वचनामध्ये, तो तुम्हारा मन हाँ। हमारे परमेश्वर यहोवा की ओर ऐसी पूरी रीति से लगा रहे, ऐसा पूरी से लगा रहे, आज के समान उसकी विधियों पर हाँ। चलते
करते रहे। हाँ, मतलब ये शलमोन इस्राएल लोगों को मला अच्छा आदेश दे रहा है। आणि शलमोन जो आहे तो इस्रायल लोकांना चांगल्या प्रकारे एक बोध करत आहे ये कितना अच्छा प्रोत्साहन है। आणि किती चांगलं प्रोत्साहन आहे। हम हर एक लोगों का मन प्रभु की ओर एकाग्र रहना, आणि आपल्या प्रत्येकाचं मन प्रभूकडे एक चित्त असायला पाहिजे। परंतु हम शलमोन के जीवन में देखता है कि वो अच्छा उपदेश दिया, परंतु वो उपदेश के अनुसार उसमें वो खुद बना नहीं रह पाया। आणि शलमोनाच्या जीवनासंबंधाने आपण पाहतो की त्याने एक चांगला उपदेश दिला, पण त्याने दिलेल्या उपदेशामध्ये तो स्वतः स्थिर राहू शकला नाही। उसका क्या राज्य है 4 वचन। पहिले राजे 11 अध्याय त्याचं 4 वचन। जब सुलेमान बूढ़ा हुआ हाँ। तब उसकी स्त्रियों ने उनका मन पराये देवताओं की ओर बहका दिया। देखा, उनका मन को बहका दिया। आणि मग त्याच्या बायकांनी त्याचं मन बहकवलं। प्रियोम, किसी ना किसी प्रकार लोगों का मन बहकाया जा सकता है। आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे लोकांचं मन बहकवलं जाऊ शकतं। प्रियोम, आज हमारा मन कैसा है? मित्रांनो, आज आपलं मन कसं आहे? प्रभु की ओर हमारा मन एकाग्र है क्या? आणि प्रभूकडे आपलं मन एक चित्त आहे का? क्या हमारा मन बहक रहा है? का आपलं मन बहकत आहे? दुनिया की तरफ बहकता है क्या? आणि जगाकडे आपलं मन बहकल्या जात आहे का? पहला बात, हमारा मन को प्रभु में स्थिर करना। आणि सगळ्यात पहिले आपलं मन प्रभू मध्ये स्थिर करायचंय। कोई भी प्रकार और बातों पर हमारा मन को बहकने नहीं देना। आणि कुठल्या जगाच्या गोष्टीकडे आपलं मन बहकू देऊ नका। फिर वो वचन में लिखा है कि सचेत रहना। आणि त्याच्यानंतर असं म्हटलंय की जागृत रहा। मतलब पहला सचेत रह करके। जागृत राहून। क्यों सचेत रहना चाहिए? आणि आपण का जागृत राहायला पाहिजे? सचेत रहने का अर्थ क्या है? जागृत राहणं याचा अर्थ काय? मतलब अच्छा समझदारी में रहना। आणि चांगल्या समजदारीपणामध्ये राहा। मतलब होश में रहना। हाँ, होश में रहना, ठीक है ना? हाँ, होश में रहना मतलब एकदम होशियार रहना। क्या आणि मग एकदम जागृत राहायचंय। अभी आपको मालूम है, पत्रोस, वही पत्रोस 5 अध्याय के 8 वचन में वो बोलता है। पहिले पेत्र 5 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणतो, सचेत रहो और जागते रहो, हाँ। क्योंकि तुम्हारा विरोधी हाँ, देखा, अभी तुम्हारा एक विरोधी है। अगर तुम सावधान नहीं रहेगा, अगर तुम होश में नहीं रहेगा, तो विरोधी की जाल में धोखे में पड़ सकता है। आणि तुझा एक विरोध आहे, तू जर जागृत राहिला नाही तर मग त्या विरोधीच्या फाशामध्ये तू अडकू शकतो। है ना? एक व्यक्ति, अभी आपको मालूम है, अभी यहाँ पर बैठा हुआ सब लोग सचेत नहीं। आणि या ठिकाणी बसलेले सगळेच लोक जागृत नाहीये। जागृत है क्या? जागृत आहे का? कई लोग जागृत नहीं। आणि पुष्कळ लोक जागृत नाहीये। वे किसी को खड़ा करना नहीं चाहता। कोणाला उभं करण्याची इच्छा नाहीये। आपको मालूम है, जो जागृत व्यक्ति वो ध्यान से इन बातों को सुनेगा। आणि जो जागृत आहे तो खूप लक्षपूर्वक ही वचनं ऐकेल। उसका उदाहरण वो उड़ाव पुत्र। आणि त्याचं उदाहरण उधळ्या पुत्र आहे। बहुत उदाहरण है। आणि असे पुष्कळ उदाहरणं आहे। मतलब अपना कर्तव्य को समझना पड़ेगा। आणि आपलं जे काही कर्तव्य आहे ते समजून घ्यायचं। लूका उसका 15 अध्याय का 17 वचन। लूक त्याचा 15 अध्याय त्याचं 17 वचन। जब वह अपने आप में आया, हाँ, अपने आप में आना। आणि आपल्या स्वतःमध्ये होणं म्हणजे तो भानावर येणं। अपने आप में आएगा तो वो बातों को समझ पाएगा। आणि मग एखादा व्यक्ती ज्या वेळेला भानावर येतो त्या वेळेला तो त्या गोष्टी समजू शकतो। वो जो व्यक्ति अपने आप में नहीं है वो पागलपना करेगा। आणि मग जो व्यक्ती भानावर नाहीये तो वेडेपणा करेल। जो व्यक्ति अपने आप में नहीं है वो पागलपना करेगा। आणि जो व्यक्ती भानावर नाहीये तो वेडेपणा करेल। बहुत ज्यादा समझना पड़ेगा। आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। उसके एक एग्जाम्पल है, लूका 8 अध्याय का 35 वचन। लूक 8 अध्याय 35 वचन। लोग यह जो हुआ था उसे देखने को निकले हाँ। और यीशु के पास आकर जिस मनुष्य से दुष्टात्माएं निकली थी हाँ। उसे यीशु के पाँव के पास कपड़े पहने हाँ। और सचेत बैठे हुए पाकर डर गए। देखा देखा है? वो लेगियोन बाधित व्यक्ति अभी यीशु मसीह के पास सचेत पा करके जो पागलपना में घूमता था वो व्यक्ति को देख डर गया। आणि मग त्या व्यक्ती की ज्याच्यामध्ये दुष्टात्मे होते ते दुष्टात्मे निघून गेले होते आणि तो एकदम भानावर येऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पादस्थानाजवळ बसलेला पाहून लोक घाबरले। प्रियो, प्रभु का वचन ध्यान से सुनने वाला अवस्था है सचेत रहने वाला अवस्था।
आणि प्रभूचं वचन लक्ष देऊन ऐकणं ही एक अवस्था आहे, ती म्हणजे जागृत राहणारी अवस्था किंवा आपण शुद्धीवर असणारी अवस्था. कई बार कई लोग मैं कहाँ मरे, मेरा अवस्था क्या है वो लोग समझता नहीं, वो सचेत नहीं. आणि पुष्कळ वेळा मी कुठे आहे हे लोकांना समजतच नाही, कारण ते जागृत नाहीये. नबूकदनेस्सर राजा 7 साल सचेत नहीं था, आणि नबुकेसर राजा 7 वर्ष जागृत नव्हता. परंतु वो जब सचेत हुआ तो बात समझ में आया, अरे मैं महल में नहीं, मैं जंगल में. आणि मग ज्याला त्या जाग आली त्यावेळेला त्याला समजलं की अरे मी महलामध्ये नाहीये तर मी जंगलामध्ये आहे. वहां पर ऐसे लिखा है जब दानिएल 4 अध्याय का 34 वचन. दानियल त्याचा 4 अध्याय त्याचं 34 वचन. उन दिनों के बीतने पर मुझे नबूकदनेस्सर ने अपनी आंखें स्वर्ग की ओर उठाई हाँ। और मेरी बुद्धि फिर जो हो गई। हाँ। तब मैंने परम प्रधान को धन्य कहा। देखा तब वो सचेत हुआ. आणि त्यावेळेला तो जागृत झाला किंवा शुद्धीवर आला. क्यों? का? वो प्रभु को सम्मान किया. कारण त्याने मग प्रभूचा सन्मान केला. जो व्यक्ति प्रभु को सम्मान नहीं करता वो प्रभु का वचन कहता है कि वो सचेत नहीं है. आणि जो देवाचा सन्मान करत नाहीये तो भानावर नाहीये. दुनिया का कितना भी मानव डिग्री पाया होगा, लेकिन प्रभु का दृष्टि में वो व्यक्ति जो प्रभु को सम्मान नहीं करता वो सचेत नहीं. आणि जगाचे कितीही पदव्या त्याने प्राप्त केल्या असतील पण जर तो प्रभूचा गौरव करत नाहीये तर तो जागृत नाहीये, तो शुद्धीवर नाहीये. यो हमें सचेत होना कितना जरूरी बात है ना. जब पत्रोस को बंदीगृह में से छुड़ाया, आणि पेत्राला ज्या वेळेला बंदीगृहातून मुक्त केलं पत्रोस को समझता नहीं था. आणि पेत्राला समजत नव्हतं. पत्रोस ने सोचा है कि मैं कोई स्वप्न देख रहा है, आणि पेत्राला वाटलं मी काही स्वप्न पाहत आहे. लेकिन वहां पर भी ऐसे एक शब्द लिखा है प्रेरितों का उसका 12 अध्याय का 11 वचन. प्रेषित त्याचा 12 अध्याय त्याचं 11 वचन 11 वचन. सचेत होकर कहा, देखा पत्रोस को उस समय में सुबोध आया या सचेत हुआ. आणि त्या वेळेला पेत्र शुद्धीवर आला प्रभु ने मुझको कैसे छुड़ाया. आणि प्रभुने मला कसं सोडवलं. प्रभु का कामों को समझने के लिए हमें सचेत होना चाहिए. आणि प्रभूचं काम समजण्याकरता आपल्याला जागृत राहायचं. आज भी बहुत लोगों की अवस्था देख करके, जैसा गलाती मंडली को प्रभु का दास पौलुस ने पूछा गलातियों 3:1 में, वैसा पूछना पड़ेगा लगता है. आणि मग ज्याप्रमाणे प्रेषित पौलाने गलातीकराच्या मंडळीला विचारलं, गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 1 वचनामध्ये, तसं आजच्या मंडळीला विचारायला पाहिजे. हे निर्बुद्धि गलतियों, हाँ। किसने तुम्हें मोह लिया है? तुम्हारी तो मानो आंखों के सामने यीशु मसीह पर मतलब वहां पर क्या हुआ आणि त्या ठिकाणी काय झालं, है, वो लोग निर्बुद्धि हो गया. ते लोक निर्बुद्धी झाले. मतलब जिस बात को समझाया था वो बातों से भी वो गिरने लगे. आणि ज्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या होत्या त्याच गोष्टीमध्ये त्यांचं पतन झालं. कितना भयंकर बात है ना. किती भयंकर गोष्ट आहे. प्रियम प्रभु के वचन के द्वारा जब समझाता है, देवाच्या वचनाच्या द्वारे ज्या वेळेला समजून सांगितलं जातं तब एक सच्चा सचेत रहने वाले व्यक्ति वो बात को समझे. आणि एक जागृत राहणारा व्यक्ती त्या गोष्टीला समजेल. आपको ये बात समझ में आ रहा है? ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे. अगर नहीं समझ में आया, आणि जर नाही लक्षात आली आपको बोलता हूँ आप सचेत रहो. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही जागृत राहा. आप जब सचेत रहेगा तभी आपको बात समझेगा. आणि ज्या वेळेला तुम्ही जागृत राहाल त्या वेळेला तुम्हाला ती गोष्ट समजेल. तो आने वाला अनुग्रह का भागीदार बनने के लिए पहली बात हमें मन प्रभु की ओर एकाग्र करना चाहिए. आणि येणारी जी कृपा आहे त्याचा वाटेकरी होण्याकरता सगळ्यात पहिले आपण जागृत राहायला पाहिजे. मतलब प्रभु में मन लगाना आणि आपलं मन जे आहे ते आपण प्रभूवर एकचित्त करणं और सचेत रहना. आणि जागृत राहणं. और तीसरी बात क्या है? आणि तिसरी गोष्ट, कोई पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 14 से 16 तक का वचन. पहिले पेत्र 1 अध्याय 14 ते 16 वचन. अज्ञाकारी बालकों के समान हाँ। अपनी अज्ञानता के समय की हाँ। पुरानी अभिलाषा के सदृश न बनो, हाँ। पर जैसा तुम्हारा बुलाने वाला पवित्र है हाँ। वैसे तुम भी हाँ। अपने सारे चाल चलन में पवित्र बनो, हाँ। क्योंकि लिखा है पवित्र बनो क्योंकि मैं पवित्र हूँ. प्रियम आने वाला उस अनुग्रह का भागीदार बनने के लिए पहली बात हमें आज्ञा मानना चाहिए और साथ ही साथ एक पवित्र जीवन बिताना चाहिए. आणि येणाऱ्या कृपेचे वाटेकरी होण्याकरता सगळ्यात पहिले आपण आज्ञा पालन करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला पवित्र करायला पाहिजे. यहाँ पर उसका पहला अध्याय का 14 वचन में लिखा है, आणि पहिले पेत्र 1 अध्याय 14 वचनामध्ये असं लिहिलंय, अपनी पुराना पुरानी अभिलाषा के सदृश न बनो. पुराना उस जीवन में वो अभिलाषा में चलता था उसका सदृश आगे नहीं चलना. आणि जुन्या वासनेमध्ये तुम्ही चालू नका. प्रभु में आने के बाद
आणि प्रभू मध्ये आल्यानंतर हमारे जीवन बदला है कि नहीं? आपलं जीवन बदललेलं आहे का अभी भी नाही? वो पुराना चाल चल नहीं क्या अजूनही जुन्या चालरीतीप्रमाणे चालतो का? है ना? अपना पुराना चाल चलन के बारे में हम समझते हैं कि नहीं? आणि जुन्या चालचलवणुकी संबंधाने आपण समजतो का? जरूर समझता है। निश्चितच समजतो. है ना? प्रेरित पौलुस अपने जीवन के बारे में पहला तिमोथी पहला अध्याय का 13 वचन में गवाही देता है। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये प्रेषित पौल आपल्या जीवनासंबंधाने अशी साक्ष मैं देतो. तो पहले निंदा करने वाला देखा, मैं पहले किया था, मैं निंदा करने वाला था, और सताने वाला सताने वाला था। और अंधेर करने वाला था। देखा प्रियो, मेरा जीवन पहले जैसा था और जो आज ऐसा नहीं है। अगोदर माझं जीवन जसं होतं आता तसं नाहीये. प्रभु की बात मानने के लिए अपने प्राण को भी प्रभु के लिए देने की तैयारी में वो दौड़ रहे। आणि प्रभूच्या आज्ञा पालन करण्याकरता आपला जीव सुद्धा देण्याकरता तो तयार आहे. प्रियो, जरूर हमें अपना पुरानी अवस्था से कैसे प्रभु ने बचाया वो बात याद रखना चाहिए। आणि जुन्या अवस्थेमध्ये प्रभूने मला कशा प्रकारे सोडवलं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. और जो आज प्रभु में आने के बाद प्रभु की बात मानने के लिए इतना भी दाम चुकाने के लिए हमको तैयार होना चाहिए। आणि आज आपण प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभूची आज्ञा पालन करण्याकरता आपल्याला कितीही मोल द्यावा लागलं तरी आपण तयार राहायला पाहिजे. इब्रानियों का पत्र 5 अध्याय का 8-9 वचन, इब्रिकराचं पत्र 5 अध्याय 8-9 वचन. बहुत खास वचन है प्रियो। पवित्र लोग उस वचनों को हमेशा याद रखना। आणि खूप विशेष वचन आहे. पवित्र लोकांनी ते लक्षात ठेवा. पुत्र होने पर भी उसने दुपट्टा उठाकर आज्ञा माननी सीखी हाँ। और सिद्ध बनकर अपने सब आज्ञा मानने वालों के लिए हाँ। सदाकाल के उद्धार का कारण हो गया। देखा प्रियो, हम आने वाला उस उद्धार को प्राप्त करने के लिए इस प्रकार प्रभु यीशु मसीह पिता की आज्ञा मानते मानते और सिद्ध बना, ऐसे हमें भी प्रभु की बातों को मानते मानते सिद्ध बनना है। आणि येणाऱ्या कृपेला प्राप्त करण्याकरता ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देवा पित्याची आज्ञा पालन करत करत तो परिपूर्ण झाला, त्याचप्रमाणे आपणही पुत्राची आज्ञा पालन करत करत परिपूर्ण व्हायचे. प्रियो, हमें प्रभु की बात मानने में कांत कुलसा है, आणि देवाच्या आज्ञा पालन करण्यामध्ये आपल्याला कुठपर्यंत उत्साह आहे. क्योंकि आपको मालूम है उद्धार पाए हुए अनेक लोग जैसा यीशु मसीह दुनिया में था वैसे ही हमारा भी स्थान प्रभु ने रखा है। आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती जगामध्ये ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त होता त्याचप्रमाणे प्रभूने आपल्यालाही ठेवलेला आहे. ये भी 2 वचन बहुत खास आप याद रखना। आणि ही सुद्धा 2 वचनं तुम्ही विशेष करून लक्षात ठेवा. पहले युगना 4 अध्याय का 17 वचन का बी पाठ, पहिलं योहान 4 अध्याय 17 वचनाचा शेवटला भाग. क्योंकि जैसा वह है जैसा वह है। वैसे ही संसार में हम भी है। देखा, यीशु मसीह ये दुनिया में जैसे था वैसे ही हम लोगों को भी प्रभु ने दुनिया में रखा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये राहत असताना जसा होता तसाच प्रभूने आपल्याला ठेवलेला आहे. उसका मतलब याचा अर्थ हमारे भी जीवन में यीशु मसीह चला हुआ उसी चाल में हम चल सकता है। आणि आपणही आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त चालला त्याप्रमाणे आपण चालायचं आहे. एक विश्वासी प्रभु में विश्वास करने के बाद में अगर उस प्रकार का जीवन यात्रा नहीं करता है तो जरूर एक बहुत बड़ा गिरावट है। आणि एक विश्वासू आपल्या जीवनामध्ये जसा प्रभू चालला तर तो तसा चालत नाहीये याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये खूप ठेच लागलेली आहे. बहुत बार लोग इसको परखते नहीं, आणि पुष्कळ वेळा लोक या गोष्टीला पारखत नाही. लेकिन वही पहले वरना 2:6 में लिखा है। पहिला योहान 2 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये लिहिलेला आहे. ये कहता है हाँ। कि मैं उसमें बना रहता हूँ, हाँ। उसे चाहिए कि आप भी वैसा ही चले जैसा वह चलता था। प्रियो, हम अपने आप को अगर क्रिस्ती कहता है तो आणि प्रणव आपण जो स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेत आहे मैं प्रभु यीशु मसीह का एक ही चेला है करके हम कहता है तो आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य आहे असं जर मी म्हणून घेत आहे हमें तर भी गुरु के जैसा चाल चलना चाहिए। आणि जसा आपला गुरु चालला तसा आपण चालायला पाहिजे. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे. है ना? मानो हर एक बातों में एक सच्चा पवित्र जीवन बिताने में हमें उलझा गया क्या? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक पवित्र जीवन जगण्याकरता आपल्याला उत्साह आहे का. प्रभु यीशु मसीह ये दुनिया में एक सच्चा पवित्र जीवन बिताया। आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये एक खरं पवित्र जीवन जगला. यूहन्ना का सुसमाचार 8 अध्याय का 46 वचन, योहान 8 अध्याय 46 वचन. तुम में से कौन मुझे पापी ठहराता है? हाँ। यदि मैं सच बोलता हूँ तो तुम मेरा विश्वास क्यों नहीं करते? इसका मतलब क्या है कि यीशु मसीह एक पवित्र जीवन का आदर्श है।
आणि येशू ख्रिस्त पवित्र जीवनासाठी आपल्या करता आदर्श आहे प्रियो में हर एक बातों में सच बोलने का स्वभाव चाहिए, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खरं बोलण्याचा एक स्वभाव असला है पाहिजे ना। एक सच्चा पवित्र जीवन बिताने का इच्छा चाहिए, आणि एक खरं पवित्र जीवन जगण्याची इच्छा पाहिजे जरूर प्रभु उसको अपने आत्मा के द्वारा उसमें सहायता करेगा। आणि निश्चितच प्रभू आपल्या आत्म्याच्या द्वारे त्याला सहाय्य करेल। तो हमें प्रभु के आने वाला अनुग्रह को प्राप्त करने के लिए हमें क्या करना चाहिए? आज्ञा मानना चाहिए और एक पवित्र जीवन बिताना चाहिए। आणि येणारी ती कृपा प्राप्त करण्याकरता काय करायला पाहिजे? प्रभूची आज्ञा पालन करायला पाहिजे आणि एक पवित्र जीवन जगायला पाहिजे। और चारवा बात आणि चौथी गोष्ट कि हमें मतलब प्रभु के आने वाला अनुग्रह का भाग लेना है, तो आणि येणाऱ्या कृपेचा आपण एक वाटेकरी व्हायचा आहे एक तर प्रभु का भय मानने वाला जीवन में बिताना चाहिए। आणि एक भय धरून जगणारं जीवन आपण जगायला पाहिजे। उसका कारण है, त्याचं कारण आहे हम पढ़ेंगे पहला पत्रोस पहला अध्याय का 17 वचन। पहिले पेत्र पहिला अध्याय 17 और वचन। जबकि एक पिता कहकर उससे प्रार्थना करते हो, हाँ। जो बिना पक्षपात हर एक के काम के अनुसार हाँ। न्याय करता है, हाँ। तो अपने परदेशी होने का समय हाँ। भय से बिताओ। हाँ, देखिए यहाँ पर मतलब मसीह जीवन सच्चा प्रभु का भय मान करके जीवन है। आणि खरं ख्रिस्ती जीवन प्रभूचं भय धरून जगणारं जीवन आहे प्रियो, प्रभु का न्यायासन के सामने कभी भी पक्षाभेद नहीं। आणि प्रभूच्या न्यायासनासमोर कुठल्या प्रकारचा पक्षपात नाही। आज हम अपने जीवन की ओर देखेगा तो आज आपण आपल्या जीवनाकडे पाहिलं तर सही में प्रभु का भय हमको हमारे जीवन में कार्य करता है। आणि खरोखर देवाची भय आपल्या जीवनामध्ये कार्य करते का? प्रियो, प्रभु का भय मानना ऐसा एक दिल हमारे लिए बहुत अनिवार्य है। आणि प्रभूचं भय बाळगणं अशा प्रकारचा एक हृदय आपल्या करता खूप गरजेचं आहे। आज लोगों को खो गया हुआ नष्ट हुआ एक भयंकर बात है प्रभु का भय मानना। आणि आज लोकांपासून नष्ट झालेली एक भयंकर गोष्ट आहे ते म्हणजे देवाची भीती बाळगणं। आपको मालूम है, प्रभु का भय मानेगा तो प्रभु को बहुत पसंद है। आणि देवाचं भय आपण बाळगलं याच्यामध्ये देवाला खूप आनंद आहे। 147 का 11 वचन, आणि स्तोत्र 147 त्याचं 11 वचन बहुत सुंदर वचन है, आप थोड़ा ध्यान से पढ़ना। यहोवा अपने डरवैयों ही से प्रसन्न होता है। किससे प्रसन्न होता है? प्रभु की भय मानने वालों से प्रभु प्रसन्न होता है। आणि जे प्रभूचं भय बाळगतात त्याच्याद्वारे प्रभू प्रसन्न राहतो। प्रियो, अभी भी प्रभु की उपस्थिति में बैठा हुआ हमारा हर एक हरकत स्वर्ग देख रहा है। आणि आज आपण जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहे आपल्या प्रत्येक हालचाली प्रभू पाहत आहे। अगर प्रभु का भय नहीं है तो आणि जर प्रभूचं भय नाही तर आप यहाँ पर आया वो भी प्रभु को प्रसन्न नहीं। आणि तुम्ही इथं आला त्याच्याद्वारे सुद्धा प्रभू प्रसन्न राहणार नाही। प्रियो, प्रभु हमारे हर एक कामों को तोलता है। आणि प्रियानो, आपलं प्रत्येक काम प्रभु मोजतो तोलतो। अगर प्रभु का नियमानुसार नहीं है तो आणि प्रभूच्या नियमाप्रमाणे नाही तर इतना बड़ा धोखा है, आणि किती मोठी फसगत आहे इतना बड़ा नुकसान है। आणि केवढं मोठं नुकसान आहे। मैं आपको बताना चाहता हूँ, हर एक पवित्र लोग मतलब प्रभु का भय में प्रभु के उपस्थिति में बैठेगा तो प्रभु उसमें प्रसन्न होकर के उसको आत्मिक गहरी बातें समझाएगा। आणि प्रत्येक पवित्र भक्त देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या भयामध्ये जर बसला तर प्रभू प्रत्येक आत्मिक गोष्ट त्याचा उलगडा करून प्रभू देईल। आपको मालूम है ना, जब अब्राहम का जब भेंट चढ़ाने के बाद में प्रभु बोलता है, अब मैं जान लिया कि तू मेरा भाई मानता है। आणि मग ज्या वेळेला अब्राहमाने इसाकाला देवाकरता अर्पण केलं त्यावेळेला परमेश्वराने अब्राहमाला म्हटलं, आता मला समजलं की निश्चित तू माझं भय धरतो। प्रियो, अभी यहाँ पर बैठा हुआ हर एक लोगों की सारी हरकत को स्वर्ग देखता है। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाची प्रत्येक काम जे आहे ते प्रभू पाहतो। आज हम कितना ध्यान दे करके ये वचन मेरे लिए प्रभु दे रहा है कि नहीं, उस बात को जांच करके समझने के लिए प्रयास में है। आणि किती आपण लक्ष देऊन ऐकत आहोत की येणारं हे जे वचन आहे ते माझ्या करता आहे का नाही याच्या करता आपण खूप तत्पर आहोत। या पिछले दिनों में भी प्रभु ने हमसे जो बात किया, कितने लोग ध्यान से सुन करके उसको अमल करने के लिए प्रयास किया। आणि मागील दिवसामध्ये सुद्धा प्रभु आपल्याशी जे काही बोलला, किती लोकांनी लक्ष देऊन ते पालन करण्याच्या उद्देशाने ऐकलं। यो हमेशा जब नीति वचन 28 का 14 भी बहुत अनोखा वचन है। नीतिसूत्र 28 अध्याय त्याचं 14 वचन ही खूप अद्भुत असं आहे। जो मनुष्य निरंतर प्रभु का भय मानता रहता है वह धन्य है। प्रियो, प्रभु का भय निरंतर मानते रहना आणि निरंतर प्रभूचं भय पालन करत राहा। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। परंतु हमको प्रभु का भय है क्या? खरोखर आपल्याला प्रभूचं भय आहे का? अपने आप को पूछो प्रियो। आणि आपल्या स्वतःला विचारा,
आपको प्रभु का भय का अर्थ मालूम है आणि प्रभूचं भय धरणं याचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे ना? मैं उस प्रभु का इतना ऊंचा नाम का निंदा नहीं करूंगा, प्रभु को दिल को दुख नहीं दूंगा. आणि प्रभूचं एवढं उंच नाव जे आहे त्याच्या नावाची मी निंदा करणार नाही. प्रभूच्या हृदयाला मी दुःख देणार नाही. हाँ, ऐसा मतलब हमारे हर एक बातों में हम सावधान रहेगा. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सावध राहू. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. प्रियो, वो बिना पक्षपात का न्याय करने वाला एक दिन आ रहा है. आणि तो कुठल्या प्रकारे पक्षपात न करेल आणि तो न्याय करेल तो दिवस येत आहे. क्यों मतलब प्रभु का भय मानना चाहिए? आणि आपण प्रभूचं भय काय बाळगायला पाहिजे. वहाँ हमने क्या पढ़ा था? त्या ठिकाणी काय वाचलं होतं. हम पिता करके कहता है. आणि त्याला आपण अब्बा आणि पिता म्हणून हाक मारतो. हाँ, बताओ यहाँ पर बैठा हुआ बच्चे लोग बोलो, पिता का भय मानता है क्या? आणि या ठिकाणी बसलेल्या मुलांनी सांगा, आपल्या वडिलांचं भय धरतात का. भय मानता है क्या? आपल्या वडिलांची भीती आहे का. देखो, बच्चे लोगों को अभी ऊपर नहीं बैठा ना, वो ऊपर उधर दूसरा बिजनेस करता है. आणि पोरांना वरती बसवलं ना तर पोरं आपल्या खेळामध्ये राहता. अभी आएगा वो नीचे बैठेगा. आणि याच्यापासून पुढे मुलं जे आहे ते वरती नाही तर खाली बसतील. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला मी सांगू इच्छितो, प्रियो, अलिया बाप का भय मानता है क्या? तुम्ही आपल्या वडिलांची भीती धरता का. यहाँ पर प्रभु का वचन कहता है, या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं, बिना और जबकि तुम्हें पिता करके उसे प्रार्थना करते हो, तुम पिता पुकारते हो. आणि तुम्ही पिता म्हणून त्याला आवाज देता. महान परमेश्वर आज तुम्हारा कौन है? आणि महान परमेश्वर आज तुमचा कोण आहे. पिता है. पिता आहे. पिता है, इसलिए भय मानना चाहिए. आणि ते तुमचा पिता आहे म्हणून तुम्ही त्याचं भय धरायला पाहिजे. साथ ही साथ त्याचबरोबर बिना पक्षपात का वो न्याय करेगा, इसलिए न्यायी है, इसलिए भय मानना चाहिए. आणि तो एक न्यायाधीश आहे म्हणून त्याचं भय धरायचं आहे. तीसरी बात, तिसरी गोष्ट, हम दुनिया में प्रवासी है, परदेशी है, इसलिए भय मानना चाहिए. आणि या जगामध्ये आपण उपरी आणि परदेशी आहोत म्हणून त्याचं भय धरायचं आहे. Praise the Lord. एक सच्चा प्रभु का भय मानने वाला व्यक्ति, आणि एक खरं प्रभूचं भय धरणारा व्यक्ति, वो व्यक्ति प्रभु का जब वचन आएगा, आणि त्या व्यक्तीकडे प्रभूचं ज्या वेळेला वचन येईल उसका अनुभव क्या रहेगा मालूम? त्याचा अनुभव काय राहील माहित आहे का. 119 का 120. आणि स्तोत्र 119 त्याचं 120 वचन. या. मेरे भय से मेरा शरीर कांप उठता है. हाँ, क्या होता काय होतं. है? तेरे शरीर से मेरा भय, तेरा भय के कारण मेरा शरीर कांप उठता है. आणि तुझ्या भयामुळं माझं शरीर कंपमाय होतं. प्रियो, आपको जब प्रभु अपना वचन भेजता है, आणि ज्या वेळेला प्रभू त्याचं वचन पाठवतो, ये किसने भेजता है? आणि हे का पाठवतो. वही 119 का 38. आणि स्तोत्र 119 त्याचं 38 वचन. तेरा वचन जो तेरे भय मानने वालों के लिए है, हाँ. उसको अपने दास के निमित्त पूरा भी करा. हाँ. मसीह भी पूरा कर. वो वचन ऐसा है, तेरा भय बढ़ाने वाला तेरा वचन. आणि तुझं भय वाढवणारं तुझं वचन. प्रभु के भय हमें कौन बढ़ाता है? आणि प्रभूचं भय आपल्याला कोण वाढवतं. प्रभु का वचन. प्रभूचं वचन. हाँ, कोई परिभाषा में तरह ठीक से नहीं आया. आणि काही भाषांतरामध्ये ते बरोबर नाही आलं. प्रियो, प्रभु का भय बढ़ाने वाला प्रभु का वचन. आणि प्रभूचं भय वाढवणारं प्रभूचं वचन. ये वचन जो व्यक्ति ध्यान से सुनेगा, आणि हे वचन जो कोणी व्यक्ती लक्षपूर्वक ऐकेल, वो जरूर प्रभु का भय उसके अंदर आए. आणि निश्चितच प्रभूचं भय त्याच्यामध्ये येईल. Praise the Lord. Praise the Lord. है प्रियो, वो बात हमारे प्रभु ने खुद कहा ना, यशायाह 66 अध्याय का दूसरा वचन के आखिरी भाग में. यशया त्याचा 66 अध्याय त्याच्या दुसऱ्या वचनाच्या शेवटल्या भागामध्ये प्रभूने स्वतः म्हटलं, परंतु मैं उसी की ओर दृष्टि करूंगा मैं उसी की ओर दृष्टि करूंगा. जो दीन और खेदित मन का हो, हाँ. और मेरा वचन सुनकर थरथराता हो. देखा, मेरा वचन सुन करके. आज प्रभु का वचन सुनने के बाद में किसको डर है? आज देवाचं वचन ऐकल्यानंतर कोणाला भीती आहे. है? लोगों को डर नहीं है. लोकांना भीती नाही. ये किसका वचन है वो नहीं समझता. आणि हे वचन कोणाचं हे त्यांना समजत नाही. ये वचन का महत्व नहीं समझता. या वचनाचं महत्व त्यांना समजत नाही. यो एक बात जानना, एक गोष्ट लक्षात घ्या. आप प्रभु की उपस्थिति में आकर के आया हुआ वचन को आपने क्या किया, इसके ऊपर आपका भविष्य है. आणि तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर जे देवाचं वचन तुमच्याकडे आलं त्याच्याद्वारे तुम्ही काय केलं
याचं महत्व प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे. है ना, प्रभु का भय मानने वाला दिल नहीं है तो व्यक्ति कितना बड़ा धोखा खाएगा. आणि प्रभूचं भय बाळगणारं हृदय नाही तर मग तो व्यक्ति केवढ्या मोठ्या फसगतीमध्ये है राहील. ना, इस्रा नबी का किताब 9 अध्याय का 4 वचन हमारे लिए एक अच्छा प्रोत्साहन के वचन है. एज्रा त्याचा 9 अध्याय त्याचं 4 वचन आपल्या करता एक प्रोत्साहनचं वचन आहे. तब कितने लोग इस्राएल के परमेश्वर के वचन सुनकर हाँ. बंधुआई से आए हुए लोगों के विश्वासघात के कारण थरथराते थे. मतलब वचन सुन करके, वो भी वचन आपका पढ़ेगा तो ठीक से अर्थ नहीं समझेगा. वचन सुन करके धड़धड़ाने वाले लोग, आणि वचन ऐकून कंपमाय होणारे लोक, Praise the Lord. वो लोग प्रभु के निकट आएगा. आणि ते लोक प्रभूच्या जवळ येतील वो लोगों को उसका लाभ मिलेगा. आणि त्या लोकांना प्रभूचा फायदा भेटेल. Praise the Lord. Praise the प्रियो, Lord. प्रभु के वचन सुनने के समय में प्रभु का भय मान करके उन वचनों को सुनेगा, तभी जाकर के वो वचन उस व्यक्ति के जीवन में कार्य करेगा. आणि ज्या वेळेला एक व्यक्ती देवाचं वचन ऐकतो त्या वेळेला तो प्रभूचं भय धरून ज्या वेळेला ते वचन ऐकेल त्याच वेळेला ते वचन त्याच्या जीवनामध्ये कार्य करेल. Praise the Lord. तो आने वाला अनुग्रह का हम भागीदार बनना है. येणाऱ्या कृपेचे आपण जर वाटेकरी व्हायचं आहे प्रियो, हमें प्रभु का भय मान करके जीना चाहिए. आणि प्रभूचं भय धरून आपण जीवन जगायला हवं. पांचवा बात भी बोलकर मैं खत्म करूंगा. 5वी गोष्ट सांगूनही या ठिकाणी मी थांबेल. प्रियो, एक आपस का प्रेम का जीवन बिताना आणि आपसामध्ये प्रेमाचं जीवन जगा बहुत ही महत्वपूर्ण बात है. आणि खूप महत्वपूर्ण गोष्ट कोई आहे. पहला पत्रोस पहला अध्याय का 22 वचन. पहिले पेत्र पहिला अध्याय त्याचं 22 वचन. आता जबकि तुमने भाईचारे की निष्ठों पर प्रीति के निमित्त हाँ. सत्य के मानने से अपने मनों को पवित्र किया है, हाँ. तो तन मन लगाकर धन मन लगाकर, एक दूसरे से अधिक प्रेम करो, धन मन लगा करके, अधिक प्रेम रखो. धन मन लगा करके, एक दूसरे से धन मन लगा करके, एक दूसरे से अधिक प्रेम करो. धन मन लगा करके. एक दूसरे से अधिक प्रेम करो. कई लोग ऐसे सोया है दीवार को भी गिरा दे. मैं इतना बार क्यों बोला, तभी भी इतना बार बोलने पर भी लोग जगते नहीं. एवढा वेळा बोललं तरी लोक उठत नाहीयेत, झोपेमध्येच आहे. Praise the Lord. Praise the Lord. कई लोगों को घर में नींद नहीं आता, प्रभु की उपस्थिति में नींद आता है. काही लोकांना घरी झोप येत नाही तर प्रभूच्या उपस्थितीमध्ये येते. अच्छा बात नहीं. हे चांगलं नाहीये ये प्रभु का निंदा है. आणि हे प्रभूच्या नावाची निंदा आहे. तो यहाँ पर हम वचन में क्या लिखा है, आणि या ठिकाणी वचनामध्ये काय लिहिलंय, हम सभी लोग वचन के द्वारा नया जन्म पाया है. आणि वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाचा नवा जन्म झालाय. इसलिए हमें एक दूसरे को तन मन लगा करके प्यार करना. आणि म्हणूनच संपूर्ण अंतःकरणाने एकमेकावर प्रेम करायचंय. प्रियो, आप एक क्रिस्ती व्यक्ति है, एक मसीह व्यक्ति है, उसका चिन्ह क्या है? तुम्ही एक ख्रिस्ती आहात, याचं चिन्ह काय आहे. जब यूहन्ना का सुसमाचार उसका 13 अध्याय का 33 से 35 तक का वचन. योहान त्याचा 13 अध्याय 33 ते 35 वचन. हे बालकों, मैं और थोड़ी देर तुम्हारे पास हूँ, हाँ. फिर तुम मुझे ढूंढोगे, हाँ. और जैसा मैंने यहूदियों से कहा जहाँ मैं जाता हूँ हाँ. वहाँ तुम नहीं आ सकते, हाँ. वैसा ही मैं अभी तुमसे कहता हूँ. मैं तुम्हें एक नई आज्ञा देता हूँ हाँ. कि एक दूसरे से प्रेम रखो, एक दूसरे से प्रेम रखो. जैसा मैंने तुमसे प्रेम रखा है हाँ, जैसा मैंने तुमको प्रेम रखा है. हाँ. वैसा ही तुम भी एक दूसरे से प्रेम रखो. हाँ. यदि आपस में प्रेम रखोगे यदि आपस में प्रेम रखोगे. तो इसी से सब जानेंगे कि तुम मेरे चेले हो. हाँ, देखा, अभी एक चेहरे का पहचान कब मिलेगा? आणि एक शिष्य त्याची खरी ओळख कशी भेटेल, आपस में प्रेम करने के द्वारा. आपसामध्ये प्रेम केल्याच्या द्वारे. प्रियो, ये बहुत बड़ी गहरी बात है. आणि प्रियानो खूप गहन गोष्ट आहे. आज भी हम प्रभु मेष के बाद में पवित्र चुम्बन किया. आणि आजही प्रभू मेजानंतर आपण पवित्र चुंबन केलं. आप सच्ची बोलो, आप सबको मतलब पवित्र चुम्बन किया? आणि तुम्ही खरं सांगा, प्रत्येकाला सोबत पवित्र चुंबन केलं का? सबको दिल से मिला? आणि खऱ्या हृदयाने प्रत्येकाशी भेटले का? अगर ऐसे नहीं है तो अभी भी आपके दिल में कपड़ता है. आणि असं नाही तर अजूनही तुमच्या हृदयामध्ये कपटपणा आहे. ध्यान से देखो. लक्ष देऊन ऐका. है ना, मैं तो इधर आने के बाद में भी मैं थोड़ा डर रहा था कि कोई बाकी रह गया क्या. आणि मी इथं आल्यानंतरही मी भीत होतो की कोणी राहिलं का. मैं लोगों को एक एक को पूछा कि दिया है कि नहीं, डाउट लगा उनको वापस पूछ करके, क्योंकि क्या है कि उतना में लोग शायद ठोकर खा सकता है. आणि मग एकेकाला मी विचारत होतो की आपण पवित्र चुंबन केलं का नाही, कारण का त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना ठेच लागू शकते. Praise the Lord. Praise the Lord. ये मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट मी सांगू इच्छितो. है ना, हम पवित्र चुम्बन करना, ये मंडली पवित्र चुम्बन करना, ये भी प्रभु का महिमा के लिए. आणि मंडळीने पवित्र चुंबन करणं हे सुद्धा देवाच्या गौरवा करताय. आप लोगों ने बाइबल में पढ़ा होगा ना, हे बायबल मध्ये वाचलं असेल. बहुत जगह पर है.
पुष्कळ ठिकाणी आहे. हाँ, तो पहला थिस्सलुनीकियों उसका 5 अध्याय का 26 वचन. पहिलं तेसलोनिकरांचं पत्र 5 अध्याय त्याचं 26 सब वचन. भाइयों को पवित्र चुम्बन से नमस्कार करो. हाँ, सब हमारे लोगों को पवित्र चुम्बन से नमस्कार करो. आणि सर्व बंधूंना पवित्र चुंबनाद्वारे नमस्कार करा. है ना. उसका रोमियो 16 का 16. रोम 16 अध्याय 16 वचन. आपस में पवित्र चुंबन से नमस्कार करो. देखा, आपस में पवित्र चुम्बन से नमस्कार करो. आणि आपसामध्ये पवित्र चुंबनाच्या द्वारे नमस्कार करा. पवित्र चुम्बन होना चाहिए. पवित्र चुंबन असायला पाहिजे. इसके लिए तो युद्धा ने भी चुम्बन दिया था. आणि इस्करत योद्धाने पण चुंबन दिलं होतं. पवित्र चुम्बन था क्या? ते पवित्र चुंबन होतं का? वो पवित्र चुम्बन नहीं था. आणि ते पवित्र चुंबन नव्हतं. प्रियो, एक बात जानना है कि लोग मतलब कैसे एक दूसरे को प्यार करना है. आणि लोकांनी एक दुसऱ्यावर कसं प्रेम करायचंय. है ना. प्रभु यीशु मसीह ने जैसे प्रेम किया वैसा. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेम केलं है तसं. ना. पुराने नियम में भी प्रेम करने वालों का बारे प्रेम करने की विधि है. आणि जुन्या करारामध्ये सुद्धा प्रेम करण्याची नियम आहे. परंतु यहाँ में प्रभु बोलता है कि मैं तुम्हें एक नया आज्ञा देता हूँ. आणि या ठिकाणी प्रभू सांगत आहे की मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे. वो बोलता है कि जैसा मैंने तुमसे प्रेम किया वैसे प्रेम करना है. आणि या ठिकाणी प्रभू असं म्हणतोय की जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही प्रेम करायचंय. वो प्रेम को हमें जानना है. आणि त्या प्रेमाला आपण ओळखायचं है आहे. ना. हम जब परमेश्वर का दुश्मन थे, आणि ज्या वेळेला आपण देवाचे शत्रू होतो पापी थे, आणि पापी होतो बलहीन थे, आणि निर्बल होतो दूर थे, आणि प्रभू पासून दूर होतो, फिर भी प्रभु हमसे प्रेम किया तरी सुद्धा प्रभूने आपल्यावर प्रेम और केलं हमारे लिए अपने आप को दे दिया. आणि आपल्या करता प्रभूने आपल्या स्वतःला दिलं वैसा प्रेम करने के लिए बोला. आणि तसं प्रेम करायला सांगितलं. तो प्रियो, हमारे जीवन में आज हम प्रेम करने में कहां तक विजयी है. मित्रांनो, आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूवर प्रेम करण्यामध्ये कुठपर्यंत उत्साही आहोत. हैं? प्रभु बार बार बोलता है ना, प्रियो मुझ में बने रहो, बने रहो. प्रभु में बना रहने का अर्थ क्या है? आणि प्रभू मध्ये स्थिर राहणं याचा अर्थ काय आहे. प्रभु ने बोला ना, एक व्यक्ति एक फलदायक जीवन बिताना है तो प्रभु में बना रहना है. आणि एक व्यक्ती प्रभू मध्ये फलदायक जीवन जर जगायचं आहे तर प्रभूच्या प्रेमामध्ये राहायचंय. प्रभु में बना रहेगा उसका अर्थ क्या है? प्रभू मध्ये स्थिर राहणं याचा अर्थ काय आहे. कैसे बना रहेगा? आणि कसं स्थिर राहणार. अभी यूहन्ना 15 अध्याय का 4-5 वचन में प्रभु ने बोला ना, योहान त्याचा 15 अध्याय 4-5 वचनामध्ये सांगितलं प्रभूने, तुम मुझ में बने रहो. तुम मुझ में बने रहो, तुम मुझ में बने रहो. उस 15 अध्याय में 11 बार बोला है तुम मुझ में बने रहो. आणि योहान 15 अध्याय मध्ये 11 वेळा म्हटलेले की तुम्ही माझ्यामध्ये स्थिर राहा. कैसे बना रहेगा? आणि प्रभू मध्ये कसे राहणार. उसका 10 वचन पढ़ना. त्याचं 10 वचन वाचा. यदि तुम मेरी आज्ञाओं को मानोगे हाँ. तो मेरे प्रेम में बने रहोगे. देखा प्रियो, मतलब ये बहुत बड़ी बात है. हम प्रभु में बना रहना है तो उसकी आज्ञा को मानना है. आणि आपल्याला प्रभू मध्ये जर राहायचं तर त्याच्या आज्ञेचं पालन करायचंय. बना रहने का अर्थ भी अगर हमने नहीं जाना आणि स्थिर राहणं याचा अर्थही जर आपण नाही जाणला तो फिर फल लाने का सवाल ही नहीं. आणि मग फळ आणण्याचा संबंधच नाही. प्रभु की आज्ञा को मानना है. आणि देवाच्या आज्ञेचं पालन और प्रभु ने करायचं. हमें दिया हुआ एकमात्र नया आज्ञा, उसका 12 वचन 15 का 12. 15 अध्याय 12 वचन. मेरी आज्ञा ये है हाँ. कि जैसा मैंने तुमसे प्रेम रखा हाँ. वैसा ही तुम भी एक दूसरे से प्रेम रखो. देखा, मेरा आज्ञा यही है. आणि माझी आज्ञा हीच आहे. प्रियो, वो काम करने के लिए प्रभु ने हमें सामर्थ्य दिया है कि नहीं? आणि ते काम करायला प्रभूने आपल्याला सामर्थ्य दिलं का नाही. दिया है ना. दिलं. हमको मान लो ये मैं नहीं कर सकता ऐसा अपन क्यों बोलूं? आणि हे मी करू शकत नाही असं आपण का म्हणावं. जो भी उधार पाया है आणि ज्याचं कोणाचं तारण झालंय सब में प्रभु की आत्मा है सगळ्यांमध्ये प्रभूचा आत्मा आहे. और हमें उस आत्मा में होकर के प्यार करना है. आणि त्या आत्म्यामध्ये राहून प्रेम करायचंय. रोमियो 5 अध्याय का 5 वचन. रोम 5 अध्याय 5 वचन. और आशा से लज्जा नहीं होती हाँ. क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है हाँ. उसके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है. कितना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. प्रभु का प्रेम प्रभु ने हमें दिया हुआ आत्मा के द्वारा, पवित्र आत्मा के द्वारा हमारे अंदर डाला है. आणि देवाने त्याच्या पवित्र आत्मा आपल्यामध्ये टाकल्याच्या द्वारे त्याचं प्रेम आपल्यामध्ये टाकलेलं आहे. यूहन्ना 17 अध्याय उसके 26 वचन. योहान 17 अध्याय 26 वचन. मैंने मैंने तेरा उनको बताया हाँ. और बताता रहूंगा हाँ. कि जो प्रेम तुझको मुझ में था हाँ. वो उनमें रहे हाँ. और मैं उनमें रहूं. हाँ, देखिए प्रभु यीशु मसीह की क्या अपनी चेलों के बारे में आग्रह है. प्रियो आणि आपल्या शिष्य संबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताची काय इच्छा आहे. प्रियो,
मतलब हमारे प्रति प्रभु का कितना गहरा प्यार है, आणि आपल्या संबंधाने प्रभूचं किती गहन असं प्रेम आहे उस प्यार में रह करके हमें हर एक काम करना पड़ेगा। आणि त्या प्रेमामध्ये राहून आपण प्रत्येक काम करायचंय. पिता जितना पुत्र को प्यार करता है उतना हमसे प्यार करता है, उसका 23 वचन में लिखा है। आणि पिता पुत्रावर जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपल्यावर करतो, त्याच्या 23 वचनामध्ये लिहिलंय. थोड़ा भी कम नहीं, आणि थोडं सुद्धा कमी नाही. इतना प्रेम हमको करता है। आणि एवढं प्रेम तो आपल्यावर करतो. ये उस प्रेम में रह करके हमें एक दूसरे को प्रेम करना है। आणि त्या प्रेमामध्ये राहून आपण एकमेकावर प्रेम करायचंय. ये प्रेम कभी भी हारता नहीं प्रेम। आणि हे प्रेम कधी हरत नाही. आपको मालूम है ये प्रेम जब कम होता है तो उसका प्रार्थना जीवन में बाधा आता है। आणि मग ज्या वेळेला हे प्रेम कमी होतं त्यावेळेला त्या व्यक्तीच्या प्रार्थना जीवनामध्ये अडचण येतं. हाँ, आप देख रहे हैं अपना प्रार्थना जीवन कैसा है, वो उसको देख करके समझ सकता है कि आप प्रभु का प्रेम में प्रेम कर पाएगा कि नहीं। आणि तुम्ही विचार करा की तुमचं प्रार्थना जीवन कसं आहे, मग त्याच्यावरून समजेल की प्रभूच्या प्रेमामध्ये राहून तुम्ही प्रेम करू शकता का. और प्रेम हमेशा त्याग को मांगता है, त्याग बिना प्रेम नहीं होता आणि त्यागाखेरीचं प्रेम नाही. है ना। जब एफेसियों 5 अध्याय उसका दूसरा वचन, इफिस 5 अध्याय त्याचं दुसरं वचन. और प्रेम में चलो जैसे मसीह ने भी तुमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को सुखदायक सुगंध के लिए परमेश्वर के आगे भेंट करके बलिदान कर दिया। देखा प्रियो, अलिया प्रेम अलिया अपने आप को त्यागने के लिए देने के लिए तैयार हुआ। आणि प्रेम आहे म्हणूनच आपल्या स्वतःचा त्याग करायला तो तयार झाला. इसका मतलब याचा अर्थ आने वाला अनुग्रह को प्राप्त करने के लिए येणाऱ्या कृपेला प्राप्त करण्याकरता हमें इस प्रेम में बना रहना आणि चाहिए। या प्रेमामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. तो हमारी जिम्मेवारी क्या है? आपली काय काय जबाबदारी आहे. पहली बात, हमारा मन प्रभु में एकाग्र करना। आणि आपलं मन आपण प्रभूकडे एक चित्त करायचंय. दूसरी बात, हमें सचेत रहना। आणि दुसरी गोष्ट आपण जागृत राहायचंय. क्यों ये दुनिया में हमें इस लक्ष्य से गिराने के लिए विरोधी है, आणि आपल्याला या उद्देशापासून विचलित करण्याकरता एक विरोधी आहे, इसलिए हमें सचेत रहना है। म्हणून आपल्याला जागृत राहायचंय. और तीसरी बात, आज्ञा मानना और पवित्र जीवन बिताना। आणि तिसरी गोष्ट प्रभूच्या आज्ञेचं पालन करणं आज्ञा मानना और पवित्र जीवन बिताना। आणि पवित्र जीवन जगणं. और चारवीं बात, प्रभु का भय मान करके जीवन बिताना। आणि चौथी गोष्ट प्रभूचं भय धरून जीवन जगणं. और पांचवी बात, प्रभु का प्रेम में या एक दूसरे से अधिक प्रेम करते हुए जीवन बिताना। आणि पाचवी गोष्ट एकमेकावर अधिक प्रेम करत जीवन जगणं. यदि दूसरा हमको प्रेस लॉर्ड नहीं किया तो भी हम जाके उनको प्रेस लॉर्ड करना। आणि दुसऱ्याने जर आपल्याला प्रेज लॉर्ड नाही केलं तरी आपण जाऊन त्याला प्रेज लॉर्ड प्रियो, करायचं. आने वाला अभी बहुत लोग जो बना रहने वाला या आज इस मतलब वर्तमान में अनुग्रह व्यर्थ किया, आणि वर्तमान मध्ये राहत असताना पुष्कळ लोकांनी कृपेला व्यर्थ केलं. प्रियो, कोई व्यर्थ ना करे। आणि या कृपेला कोणी व्यर्थ करू नका. हम उस अनुग्रह में बना रहे आणि या कृपेमध्ये स्थिर राहा. और वो अनुग्रह के द्वारा प्रभु का अधिक महिमा करे आणि या कृपेमध्ये स्थिर राहून प्रभूचा अधिक जास्त गौरव और करा. आने वाला अनुग्रह की हम तैयारी में रहे। आणि येणाऱ्या कृपेच्या तयारीमध्ये राहा. उसके लिए हमने ये बातों को देखा। आणि त्याच्या करता या गोष्टीला आपण पाहिल्या. प्रभु आपको इन वचनों के द्वारा आशीष दे। या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वाद दे. प्रभु को महिमा हो। प्रभूचा गौरव असो. आमीन। आमेन.